सध्या घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई व वाढत्या किमतींमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असतानाच पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवून काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी दिनांक 13 मार्च 2026 रोजी केलेल्या कारवाईत विविध कंपन्यांचे 40 गॅस सिलेंडर व 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना दुपारी सुमारे 12 वाजता नूर कॉलनी, सुभाष वॉर्ड येथे राहणारा आरिफ मोहम्मद कच्ची हा आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर साठवून जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षक व पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान भारत, HP व इंडियन कंपनीचे एकूण 40 गॅस सिलेंडर तसेच 23 रेग्युलेटर आढळून आले. सिलेंडरबाबत विचारणा केल्यावर आरोपी आरिफ मोहम्मद कच्ची, नूर कॉलनी, सुभाष वॉर्ड, पुसद याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सदर गॅस सिलेंडर अवैधरित्या साठवून जादा दराने विक्रीसाठी ठेवले असल्याचे स्पष्ट झाल्याने एकूण 40 गॅस सिलेंडर व 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन BJ, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी धीरज बांडे, उपनी शरद लोहकरे, सफौ मुन्ना आडे, हवा संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव तसेच पुसद शहर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पार पडली.